80 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. नदीकाठच्या प्रदेशांचा विकास करताना पूर नियंत्रणाचा प्रश्न आता अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. अनियमित पर्जन्यमान, नदीपात्रातील अतिक्रमणे आणि नैसर्गिक निचरा मार्गामध्ये झालेला बदल यामुळे अनेक भागामध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून मानवी नियोजनातील त्रुटीमुळे तिची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे आपत्ती आल्यानंतर मदत करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून पूर्वतयारी करण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. पूरप्रवण क्षेत्रांचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करून त्यानुसार विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. पूर नियंत्रणासाठी केवळ मोठी धरणे किंवा बंधारे उभारणे हा एकमेव उपाय मानता येणार नाही. नदीपात्राची नियमित देखभाल, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारी बांधकामे टाळणे आणि पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे यांसारख्या उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शहरामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम व्यवस्था असणे गरजेचे आहे. हवामानाचा अंदाज आणि जलस्रोतामधील पाण्याची पातळी याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना वेळेत मिळाली तर नागरिकांना पूर्वसूचना देऊन नुकसान कमी करता येऊ शकते. परिच्छेद. आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणेही आवश्यक आहे. पूरस्थितीच्या वेळी सुरक्षित मार्ग, निवारा केंद्रे आणि आवश्यक संपर्क व्यवस्था याबाबत नागरिकांना आधीपासून माहिती असणे गरजेचे आहे. प्रशासनाने नियमित सराव, जनजागृती आणि आपत्कालीन यंत्रणांचे प्रशिक्षण यावर भर दिला पाहिजे. पूर नियंत्रणाची जबाबदारी केवळ आपत्ती व्यवस्थापन विभागाची नसून जलसंपदा, स्थानिक प्रशासन, पर्यावरण आणि नागरी नियोजन या सर्व विभागांची आहे. विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण झाला तर नैसर्गिक आपत्तीचे परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करता येतील. भविष्यातील विकास सुरक्षित ठेवण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजनाला विकास धोरणाचा अविभाज्य भाग बनविणे आवश्यक आहे. स्टॉप.